ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो, बरं मला एक सांग, तू तुझ्या आई-बाबांसोबत निवांत गप्पा मारल्यास की नाही? त्यांना तुझ्या लहानपणीच्या मेमरीजबद्दल काही विचारलंस की नाही? त्यावरती सायली म्हणते, अहो फराळकराच्या गडबडीमध्ये ना त्यांच्याशी निवांत गप्पा मारायच्या राहूनच गेल्या. हा म्हणजे मी जाते अधूनमधून त्यांच्यासोबत गप्पा मारायला त्यांच्या खोलीमध्ये, पण पुन्हा काहीतरी काम आठवतं आणि मग मला जावं लागतं त्यावरती. मग आता अर्जुन तिला म्हणतो, मग एक काम कर, आज तू त्यांना भेट आणि त्यांच्यासोबत निवांत गप्पा मार. नाहीतर एक काम करूया का, मी पण येतो, आपण दोघं मिळून त्यांच्यासोबत निवांत गप्पा मारू. त्यावरती मग सायली खुश होते आणि म्हणते, चालेल, थोड्या वेळाने मी त्यांना चहा द्यायला जाणारच आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि तुमची कॉफी दोन्हीही संपवा. आणि खुश होतच म्हणते, तोपर्यंत मी प्रतिमांना सुद्धा सांगते की पूर्णा आजी आल्यात. आणि मग आता सायली लगेचच प्रतिमा त्यांना कॉल करते. तर इकडे प्रतिमा आणि रविराज दोघ जण छानपैकी चहा घेत बसलेले असतात. आता सायलीचा फोन बघून प्रतिमाच्या चेहऱ्यावरती लगेचच हसू येत ती फोन उचलते आणि म्हणते, बोल सायली. सायलीचा फोन आहे म्हटल्यावरती रविराजला सुद्धा आनंद होतो. तो म्हणतो, सायलीचा फोन आहे, तू पटकन स्पीकरवर टाक. आता प्रतिमा फोन स्पीकरवर टाकते आणि मग प्रतिमा सायलीला म्हणते, अग सायली, तुझे काका सुद्धा ऐकतात, फोन स्पीकरवर आहे, बोल कशासाठी फोन केला होतास? इकडून सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्या, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. पूर्णाजी माई मावशीकडून परत आल्यात आणि त्या आता आपल्यासोबत दिवाळी साजरा करायला आहेत. हे ऐकल्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोघांनाही खूप आनंद होतो. रविराज म्हणतो, अरे वा, मस्तच. म्हणजे आता आम्ही जेव्हा तिकडे येऊ तेव्हा आमची त्यांच्याशी भेट होईलच. सायली म्हणते, हो, त्यांना पण तुम्हाला भेटायचं, तुम्ही लवकर या. तेव्हा मग रविराज म्हणतो, हो नक्की. आणि प्रतिमा सुद्धा आनंदाने तिला म्हणते, हो भेटू आपण. आता इकडे कॉल ठेवणार तितक्यातच प्रिया हजर होते आणि दोघांनी ओरडून म्हणते, हॅप्पी दिवाळी. प्रियाला समोर आलेल पाहून रविराज आणि प्रतिमा दोघांचेही चेहरे पडतात. दोघांनाही आनंद होत नाही. आता प्रिया त्यांना म्हणते, कसे आहात बाबा? मी तुम्हाला दोघांना ना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली. ती फारच खुशीत बोलत असते, पण हे दोघं मात्र तिला सरळ सरळ इग्नोर करत असतात. प्रिया आता रविराजला म्हणते, मला तुमची खूप आठवण येत होती बाबा. आता ती प्रतिमा सोबत बोलणार तितक्यातच प्रतिमा सरळ उठून तिकडून निघून जाते. मग आता प्रिया रविराजला म्हणते, बाबा तुम्ही अजूनही माझ्याशी बोलणार नाहीयत का? आमच्या घरी सायलीचे आई बाबा आलेत, तर ती किती आनंदात आहे आणि इथे माझे आई बाबा माझ्याकडे बघतही नाहीयेत. त्यावरती आता रविराज लगेच उत्तर देतो, म्हणतो, याला जबाबदार सुद्धा तूच आहेस. आणि पुढे तिच्याशी एकही अक्षर न बोलता सरळ तिकडून रविराज सुद्धा निघून जातो. आता नागराज तिकडेच बसलेला असतो. लगेच प्रियाच्या या सिच्युएशनवरती तो जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा आता प्रिया चिडते आणि लगेच नागराजकडे जाऊन म्हणते, काय दात काढायला काय झालं? नागराज असतो आणि म्हणतो, मग काय करू? तुझ्या या खोट्या आईबाबाच तुझ्यावर किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, किती वात्सल्य आहे, हे बघून मला खूप हसायला आलं. म्हणून मी हसलो आणि मुद्दामूनच तिला विचारतो, आणि तुझ्या ख्या आईबापाच काय? त्यांना वाटतं का तुझ्याविषयी प्रेम, वात्सल्य? प्रिया चांगलीच चिडते आणि म्हणते, तुम्ही एक काम करा ना, इकडे बबाब करा, जाऊन सांगा सगळ्यांना. त्यावरती नागराजला म्हणतो, नाही नाही, मी तसं काही करणार नाहीये, काही काळजी करू नको, कारण तुला परवडणार नाहीये ते. आणि मग प्रियालाच घाबरवत म्हणतो, तू एक काम कर, तू ना आता फक्त तुझ्या ख्या आईबापावर फोकस कर, ते तुला गंडवत तर नाहीयेत ना याचा विचार कर. मग आता लगेचच प्रिया दातोड खात म्हणते, ते तर आधीच माझ्या डोक्यात जातात, कसली नाटकी माणसं आहेत ती, खोटारडी. आणि स्वतःचेच गुण सांगितल्याप्रमाणे म्हणते, बघता बघताना असे गुंडाळतात समोरच्याला, आणि जो माणूस ना त्यांच्यावरती उपकार करतो
त्याच्याच पाठीत खंजीर खूप बसतात. काय माणस आहे आता नागराज बरोबर. तिला हसत हसत म्हणतो, काय बोलतेस तू प्रिया, तू स्वतःचंच वर्णन करतीयस. आता मला कळलं तुझे हे जीन्स नक्की कुठून आलेत ते. आता मात्र प्रिया चांगलीच तोंडावर पडते, एकदम चुप्पच होते. आणि मग आता नागराज आणखीनच तिला खिजवत म्हणतो, तू तुझ्या आईबापाची कार्बन कॉपीच नाही काय म्हणालीस. तू खोटारडे संधी साधू आणि काय काय असं म्हणून जोर जोरात हसायला लागतो. प्रियाची मात्र आता बोबडीच वळते, कारण नकळत ती बरोबर तशीच वागत असते जसे तिचे आई बाबा असतात. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुनने आता ठामचं ठरवलेलं असतं की काही झालं तरी सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या. तो मुद्दा म्हणूनच सायली सोबत मैनावती आणि सदाशिवच्या खोलीत देतो. मैनावती आणि सदाशिव दोघजण अगदीच विचित्र पसारा करून शांतपणे बसलेले असतात. अर्जुन त्यांना बाहेरूनच आवाज देतो, येऊ का. आता त्याला आलेलं पाहिल्यावरती मैनावती लगेचच म्हणते, हो या की. मग आता सायली, मैनावती आणि सदाशिव दोघांनाही चहा देते. सदाशिव अर्जुनला म्हणतो, तुम्ही पण कमाल करता जावई. बापू स्वतःच्याच घरात परमिशन मागता आहात, येऊ का. आणि हसत असतो. आता अर्जुनच सगळं लक्ष रूममध्ये झालेल्या पसायावरती असतं. घरभर पूर्ण पसारा आणि खोली एकदम गलिच्छ करून ठेवलेली असते. मग आता सायली कडून चहा घेतल्यावर मैनावती म्हणते, जावई, बापू आमची ही लेक आमच्या सोबत वार्ता करायला येत असते अधूनमधून, पण आज तुम्ही स्वतः वेळ काढून आलात त्यावरती. आता अर्जुन म्हणतो, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अर्जुनने असं म्हटल्यावरती दोघांचा चेहरा लगेच पांढरा पडतो. लगेच दोघं एकमेकांकडे पाहतात. आता मैनावती म्हणते, माफ करा, माझ्या त्या हाताचं. ती पुढे काही बोलणार त्या आधीच अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही नाही, मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मग आता अर्जुन त्या दोघांनाही म्हणतो, मला ॲक्च्युली माझ्या बायकोच्या लहानपणाबद्दल सगळं ऐकायचं, म्हणजे ती कशी वागायची, कशी होती, कशी बोलायची, मला हे सगळं ऐकायचं, सांगा ना प्लीज. आता लगेचच सायली म्हणते, तशी 7 वर्षांची होते मी, म्हणजे आठवणे इतकी मोठी तर होतेच, पण तरीही मला काहीच आठवत नाही. आणि उलट आठवण्याचा प्रयत्न केला ना की मलाच त्रास होतो, चक्कर येते. हे ऐकल्यावरती सदाशिव लगेच म्हणतो, अरे देवा. आता सायली पुढे म्हणते, हो म्हणूनच तुम्ही जर माझ्या बालपणाबद्दल काही सांगू शकलात ना तर बरं होईल. कदाचित हा त्रास कमी होईल. म्हणूनच आज आम्ही तुमच्याशी बोलायला आलो. आता सदाशिवकडे हिच्या बालपणाबद्दल सांगायला काहीच नसतं. तो लगेचच म्हणतो, आता हिच्या बालपणाबद्दल काय सांगायचं हो. आणि मैनावतीकडे पाहतो. मैनावती लगेच त्याला म्हणते, अहो सांगा ना. त्यावरती सदाशिव म्हणतो, अहो हेच बालपण म्हणजे तापच होता आमच्या डोक्याशी. मग आता लगेचच मैनावती म्हणायला लागते, अहो म्हणजे गल्लीतली सगळी पोर हिच्याविषयी तक्रार घेऊन यायची. आमच्याकडे कोणाशीच पटायचं नाहीच. हे ऐकल्यावरती आता अर्जुन सुद्धा शॉक होऊन सायलीकडे पाहतो. सायली सुद्धा शॉक होते. पुढे मैनावती म्हणते, अहो म्हणजे कोणा चॉकलेट्स खाऊन टाक, कोणाच्या टपलीतच मार, कोणाचं खोड रबर टाक खिशामध्ये, अशा गोष्टी करायची. आता हे ऐकल्यावरती अर्जुन इशायाने सायलीला विचारतो, तू आता. सायली सुद्धा इशायानेच म्हणते, मला काही आठवत नाही. पुढे सदाशिव सांगायला लागतो, अग मैनावती, तुला आठवतं का आपल्या बाजूला ती कणपेटकर बाई राहायची. त्यावर मैनावती त्याला विचारते, कोण. आता सदाशिव तिला म्हणतो, अग ती नाही का बुटुकक्षी होती. त्यावरती सदाशिव म्हणतो, अहो जावई, बापू एकदा तर हिने ना ते काय म्हणतात ते चुंगम ते तिच्या डोक्यात चिकटवून टाकलं. त्यावरती मैनावती सुद्धा म्हणते, होय ना, हो बिचारीला केस कापायला लागले ना. आता या सगळ्या स्टोया ऐकून सायलीला सुद्धा आश्चर्य वाटत असतं आणि अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटत असतं. आता पुढे आणखीनच मैनावती सांगते, आणि तुला आठवत का एकदा तर ना हिने हिच्या मैत्रिणीच्या आईच्या पर्समधून 50 रुपये चोरले आणि ती मैत्रीण आली भांडायला, तर हिने काय केलं, हिने त्या मैत्रिणीलाच बडवून काढलं. आता या सगळ्याने धक्क्यातच अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे चोरी मारामारी
या सगळ्या गोष्टी सायली करायची, त्यावरती सदाशिव म्हणतो हो. तर पण आता किती सुधारली, माझी पोरगी एकदम गुणी झाली. तेव्हा मग आता सायली म्हणते हो, कारण नंतर मी मधुभाऊंच्या संस्कारात वाढले ना. आणि ती पटकन बोलून जाते, पण बघा ना, हे सगळं ऐकताना मला बिलकुल त्रास नाही होते. आता सायलीने असं म्हटल्यावरती पुन्हा एकदा अर्जुनला संशय येतो. पुढे आता सायली म्हणते, उलट मला गंमत वाटते. हे सगळं ऐकून अजून सांगना पुढे काही. तेव्हा लगेचच सदाशिव म्हणतो हो, तर सगळी गंमतच आहे. आता काय सांगायचं. आणि मग मध्येच आठवल्यासारखं म्हणतो, अरे हा एकदा ना जावई बापू ही नाहीच्या दूरच्या मावशीकडे गेली होती आणि तिकडे लपंडाव खेळता खेळता त्या कपाटातच लपली. आता सदाशिव मैनावती पुढच्या स्टोया सांगायला लागतो. पुढच्या एक घटना तो अगदी रंगून सांगत असतो. सायली सुद्धा अगदी मन लावून या सगळ्या गोष्टी ऐकत असते, पण तिला मात्र काहीच त्रास होत नसतो. आणि अर्जुनच सगळं लक्ष सदाशिव काय बोलतोय आणि ते सायलीसोबत कसं कनेक्ट होत नाही, या सगळ्या गोष्टींच्या विचारातच असतं. तो आता पुन्हा रूम मधल्या पूर्ण पसायाकडे एक नजर टाकतो. पुन्हा तो सदाशिव मैनावतीकडे नजर टाकतो आणि सायलीकडे पाहतो. आता मात्र त्याच्या मनातली जी शंका असते ती खात्रीत बदलत असते. आणि मग तो स्वतःशीच विचार करतो, सायली सारखी मुलगी लहानपणी अशी वागायची, हे कसं काय शक्य आहे. तर इकडेच दुसरीकडे प्रिया अगदीच घाईघाईने पुन्हा घरी जायला निघालेली असते. ती एकदमच घाईत असते. इकडे तिकडे तीच लक्ष नसतं आणि नेमकी तिच्या समोरून साक्षी येते आणि दोघींची एकदम जोरदार धडक होते. आता प्रिया पटकन खाली पडलेल्या साक्षीच्या वस्तू उचलून साक्षीच्या हातात देते. साक्षी मात्र आता समोर प्रिया बघून चांगलीच घाबरते, पण प्रिया गडबडीत असल्यामुळे ती साक्षीकडे काही नीट पाहत नाही. आता ती वळते आणि गाडीत बसणार तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड. ती पुन्हा मागे वळते आणि साक्षीला जोरात आवाज द्यायला लागते, पण साक्षी मात्र अजिबात मागे वळून न बघता तडक तिकडून निघून जाते. मग प्रिया स्वतःशीच विचार करते, या मुलीला मी कुठेतरी बघितले, कोण होती ती. आणि मग शेवटी जास्त विचार न करता ती सरळ गाडीत बसते. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी पूजेची पूर्ण तयारी झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघेही जण आता पूजेसाठी बसलेले असतात. घरामध्ये लक्ष्मी पूजनाची चांगलीच धामधूम असते. आता विमल कल्पनाला म्हणते, वहिनी एकदा बघून घ्या ना, सगळं व्यवस्थित आहे का. त्यावर कल्पना तिला म्हणते, अगं तुला सवय आहे, तू सगळं व्यवस्थितच केलं असणार. मग आता विमल प्रसाद देण्यासाठी सायलीकडे येते. तितक्यातच आता पूर्णाजी सुद्धा येतात. त्या सायलीला आवाज देत म्हणतात, सायली उठ, आधी हा हार आधी घाल आणि मग बस पूजेला. पूर्णाजीने सायलीला सोन्याचा हार आणलेला असतो. आता हे बघितल्यावरती प्रिया लगेचच तोंड वाकड करते. मग पूर्णाजी अर्जुनला सुद्धा बोलवतात आणि अर्जुनला म्हणतात, ये आणि तिच्या गळ्यात हा हार घाल. आता अर्जुन सुद्धा उठतो आणि हार हातात घेतो. सोन्याचा हार पाहिल्यावरती सदाशिव आणि मैनावती दोघांचे डोळे गरगर फिरतात. दोघेही आपल्यासारखे त्या हारकडे पाहत असतात. आता अर्जुन सायलीच्या गळ्यात हार घालतो ते पाहिल्यावर अश्विन सुद्धा तोंडवाकड करतो. तर इकडे सदाशिव आणि मैनावती एकमेकांकडे बघून त्या हारबद्दल खुणवाकुणवी करत असतात. आता त्यावरती सायली नजरेनेच अर्जुनला विचारते, कसा दिसतोय. अर्जुन सुद्धा तिला नजरेनेच म्हणतो, छान दिसतोय. तर मग आता अस्मिता सुद्धा म्हणते, सायली छान दिसतोय. हार लगेच अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे हार तर छान आहेच, पण तो माझ्या बायकोने घातलाय ना म्हणून तो आणखीन छान दिसतोय. मग सगळे हसायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात, बर चला पूजा घ्या करून. आता सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा पूजेला बसतात. मग आता सगळे जण मिळून खूप छान पूजा करत असतात. सायली आणि अर्जुन लक्ष्मीपूजन करत असतात, पण प्रिया आणि अश्विन मात्र अगदीच वाईट टाकल्यासारखे कोपऱ्यात बसलेले असतात. दोघांच्याही चेहऱ्यावरती राग आणि वैताग एकदम स्पष्ट दिसत असतो. अस्मिता आणि विमल दोघेही सायलीला आणि अर्जुनला पूजेसाठी मदत करत असतात.
आता पूजा व्यवस्थित झाल्यानंतर सगळे जण मनोभावे देवीला प्रार्थना करतात. त्यानंतर मग आता पूर्णाजी म्हणतात, चला आता आरती करून घेऊया. मग आता सगळेच जण आरतीसाठी उभे राहतात. अगदी मनोभावे आरती सुरू असते. प्रिया आणि अश्विन एकदम मागे उभे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती अजूनही 12च वाजलेले असतात. तर सदाशिव आणि मैनावतीच सगळं लक्ष पुढच्या प्लॅनिंगमध्ये असं. आता व्यवस्थित आरती पार पडल्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद देत असते. आता प्रत्येक जण आपापल्या गप्पांमध्ये मग्न असतो. सायली जाऊन अश्विन आणि प्रिया दोघांना सुद्धा प्रसाद देते. प्रिया तर अगदी पडलेल्या तोंडानेच प्रसाद घेते. अश्विन सुद्धा जीवाच्या वर अगदी सायलीकडून प्रसाद घेतो. तर आता प्रसाद देऊन झाल्यानंतर सायली पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी हार काढून ठेवला तर चालेल का? नाही म्हणजे मला ना आता स्वयंपाक करायचा. सायली म्हणते, मला ना स्वयंपाक करताना हार घालून करणं म्हणजे जरा अवघडल्यासारखं होईल. पूर्णाजी त्यावर हसतात आणि म्हणतात, अगं हा हार आता तुझाच आहे, तुला जे हवे ते कर. असो म्हणून आता हारचा बॉक्स त्या सायलीकडे देतात. सायली आता सगळ्यांच्या समोरच हार काढून बॉक्समध्ये ठेवते. आता याच मैनावती आणि सदाशिवचे लगेच डोळे फिरतात. दोघं बरोबर एकमेकांना नजरेने पुढच्या प्लॅनिंगसाठी खुणवतात. आता पूर्णाजी म्हणतात, मला पण जरा थकायला झालंय, मी रूममध्ये जाऊन पडते. कल्पना त्यांना म्हणते, बरं आता या सगळ्यांच्या गप्पांमध्ये यांच लक्ष असतं, पण सदाशिव आणि मैनावती दोघांचेही लक्ष सायली तो हार कुठे नेऊन ठेवते याकडे असतं. ते बारीक नजर ठेवून असतात की सायली नक्की तो हार कुठे ठेवते. सायली आता जाऊन किचनच्या बाजूला असलेल्या स्टडी रूममध्ये वरच्या ड्रॉवरमध्ये तो हार ठेवते. आता सदाशिव आणि मैनावती बरोबर हेरतात की तिने कुठे हार ठेवलाय आणि जशी सायली परत येते लगेच दोघंजण समोर बघायला लागतात. सायली आता जाऊन किचनमध्ये कामाला लागते. सदाशिव आणि मैनावती एकमेकांना खाणाखुणा करत असतात. तर इकडे प्रिया आता अश्विनला म्हणते, अरे अश्विन, आपण का बसलो इथे आपल्याशी तर साधं कोणी नीट बोलतही नाहीये, जाऊ दे सोड, मी बाहेर जाते. आता अश्विन सुद्धा प्रियाला सांगून रूममध्ये निघून जातो. अर्जुनच बरोबर लक्ष असतं की प्रिया कुठे गेली आणि अश्विन कुठे गेला. तो या दोघांवरती लक्ष ठेवून असतो. तेव्हा मग आता अर्जुन सुद्धा कल्पनाला म्हणतो, मम्मा माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे, अर्जंट आहे, मी आता जातो. असं म्हणून अर्जुन सुद्धा त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा आता अस्मिता पण कल्पनाला म्हणते, मम्मा तू मला कुठली तरी साडी नेसायला देणार होतीस ना, दे ना, चल ना प्लीज मला दाखव. मग कल्पना तिला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. आता सगळेच जण आपापल्या कामासाठी निघून जातात. सदाशिव आणि मैनावती मात्र तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. मग आता दोघं गपचूप उठतात आणि देवीच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि हलके सायलीकडे पाहतात. आता लगेचच सदाशिव मैनावतीला म्हणतो, मैने सायली किचनमध्ये गुंग आणि आता हॉलमध्ये सुद्धा इथे कोणीच नाहीये, त्यामुळे आता जा पटकन आणि हात मारून ये. त्यावरती मैनावती घाबरतच म्हणते, अहो पण कोणाला कळलं तर सदाशिवतीला म्हणतो, अग नको घाबरू, यांच्याकडे भरपूर आहे, शोधतील आणि सरळ दुसरा आणतील, जा तू पटकन जा. आता मैनावती हार चोरण्यासाठी जाते आणि सदाशिव इकडे उभा राहून सायलीवरती नजर ठेवून असतो. सायली आणि विमल दोघी जणी आपापल्या कामामध्ये अगदी मग्न होऊन गेलेला असतात. मग आता सदाशिव सायलीवरती नजर ठेवतो आणि मैनावती हळूच इकडे तिकडे पाहून कोणीच दिसत नाही असं म्हटल्यावरती इकडे तिकडे पाहत पटकन जाऊन तो हार बाहेर काढते. मैनावती आता बॉक्स बाहेर काढते आणि त्याच्यातून हार काढून घेते आणि पुन्हा रिकामा बॉक्स तिथेच ड्रॉवरमध्ये ठेवून देते. मैनावतीच काम पूर्ण होईपर्यंत सदाशिव इकडे तिकडे नजर ठेवून असतो. मैनावती पदराच्या खाली हार लपवते आणि गपचूप चालत येत हाताने सदाशिवला काम झालं म्हणून खुणवते आणि लगेच स्वतःच्या खोलीमध्ये निघून जाते. सदाशिव सुद्धा
आता गपचूप हळूहळू मागोमाग मैनावतीच्या तिकडून सटकतो. तर आता थोड्या वेळाने अस्मिता पुन्हा किचनमध्ये येते आणि सायलीला आवाज देत म्हणते, सायली, मामी लगेच सायली. पण तिला अगदी लडीवळपणे म्हणते, बोला काय हवे बाळाला. अस्मिता अगदीच लहान मुलासारखी तिला म्हणते, बेसनाचा लाडू. त्यावरती सायली आणि अस्मिता दोघीही अगदी खडखडून हसतात. आता सायली तिला म्हणते, देते. हा मग आता सायली बेसनाचा लाडू आणून अस्मिताला देते. अस्मिता अगदी चवीने लाडू खाते आणि सायलीला म्हणते, वाह काय मस्त आहे लाडू. आणि मग मध्येच म्हणते, मी ना लाडू खातानाचा सेल्फी सचिनला पाठवते असा जळेल ना तो. मग आता अस्मिता सेल्फी काढून नव्याला पाठवत असते. तर सायली तिच्याकडे बघून हसत असते. आता सेल्फी काढता काढता अस्मिता तिला म्हणते, ए सायली, तुला पूर्ण आजीने जो नेकलेस दिला ना तो दे ना मला. मी असा गळ्याला लावते, त्याचा सेल्फी काढते आणि सचिनला पाठवते. म्हणजे ना डिझाईन पाठवते त्याला. मग त्याला सापडते का मिळते का ते बघू आपण. त्यावरती मग आता सायली मुद्दामूनच ड्रामा करत म्हणते, अजिबात मिळणार नाही माझा हार वगैरे गळ्याला लावायला सायलीने. असं उत्तर दिल्यावरती अस्मिता जरा चरकतेच आणि म्हणते, हा सायली. त्यावरती गोड हसते आणि म्हणते, अहो गळ्याला लावून कशाला, गळ्यात घालून सेल्फी काढा ना. तेव्हा मग आता अस्मिताला कळतं की सायली मस्करी करते आणि मग ती हसते. त्यावरती सायली पुढे म्हणते, अहो आत्ताच कशाला, मी तर म्हणते भाऊबीजेला सुद्धा तो हार घाला आणि छान फोटो काढा. तेव्हा मग आता अस्मिता हसते आणि म्हणते, नाही फक्त सेल्फी पुरता हवाय. बर सांग ना कुठे ठेवलाय आता. सायली तिला म्हणते, स्टडी रूममध्ये. यांची जी चेअर आहे ना त्याच्या मागच्या ड्रॉवरमध्ये ठेवलाय बघा. मग आता अस्मिता हार घेण्यासाठी स्टडी रूममध्ये जाते. ती ड्रॉवर उघडते, बॉक्स काढते आणि त्याच्यात हारच नसतो. ती आता आश्चर्यानेच म्हणते, अरे हार कुठे गेला. आणि मग ती जोरजोरात ओरडून सायलीला बोलवते आणि म्हणते, अग सायली, तुझा हार नाही याच्यामध्ये. आता अचानक अस्मिता ताई इतक्या जोरजोरात हाक मारायला लागला म्हणून सायली धावतच त्यांच्याकडे जाते. अस्मिता तिला रिकामा बॉक्स दाखवते. आता मात्र सायलीला सुद्धा चांगलंच टेन्शन येतं. ती सुद्धा घाबरते. दोघी जॉनी रिकामा बॉक्स बघून टेन्शनमध्ये येतात. मग आता इकडे सगळेच जण खाली जमलेले असतात. सायली पूर्ण आजींना सांगत असते, हा रिकामा बॉक्स आहे. मी सगळ्यांच्या समोर हार काढून या बॉक्समध्ये ठेवला होता. हे सगळं चालू असताना सदाशिव आणि मैनावती तितक्यातच तिकडे येतात. सायली अन्नपूर्णा आजींना सांगत असते, मी सगळ्यांच्या समोर हार काढून हा बॉक्समध्ये ठेवला आणि हा बॉक्स मी स्टडी रूममध्ये ठेवला होता. तरी सुद्धा हा हार कसा काय गायब झाला. सगळ्यांनाच आता टेन्शन येतं. आता कल्पना सायलीला म्हणते, सायली तू ड्रॉवरमध्ये नीट बघितलंस का. त्यावरती अस्मिता लगेचच म्हणते, मम्मा मी सगळे ड्रॉवर ऑलरेडी चेक केलेत पण हार कुठेच सापडला नाही मला. अर्जुन प्रताप. अस्मिता प्रिया सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. अस्मिता पुढे म्हणते, आणि हार जर बॉक्समध्ये होता ना तर मग तो बॉक्समधून बाहेर कसा काय पडेल. सदाशिव आणि मैनावती मात्र एकमेकांकडे चोरून पाहत असतात. तितक्यातच आता अश्विन म्हणतो, म्हणजे हार चोरीला गेलाय का. आता असं म्हटल्यावरती घरातले सगळेच एकदम आश्चर्यचकित होतात. तेव्हा मग आता अन्नपूर्णा आजी म्हणतात, अगं कोणीतरी बघायला घेतला असेल आणि मग डाव्या उजव्या हाताने इकडेच कुठेतरी ठेवला असेल. मग आता अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो, सायली परत एकदा नीट विचार कर. तू हार काढून स्टडी रूममध्येच ठेवला होतास. सायली त्याला म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही. मी हार काढून बॉक्समध्येच ठेवला होता. तुमच्या सगळ्यांच्या समोर तर ठेवला आणि स्टडी रूममध्ये ठेवला. पहिल्या क्षणात समोरच सगळेच आता एकमेकांकडे पाहत असतात. सदाशिव आणि मैनावती मात्र एकमेकांकडे पाहून नजर चोरून उभे असतात. आता त्यावरती कल्पना म्हणते, अग सायली मला काय वाटतं, हार ना बॉक्समधून बाहेर पडला असेल आणि असा ड्रॉवरमध्ये कुठेतरी कोप्यामध्ये अडकला असेल. त्यावरती आता अस्मिता वैतागूनच म्हणते, मम्मा
अग मी सगळे ड्रॉवर व्यवस्थित चेक केलेत. आणि मी तुला सांगितलं ना बॉक्स बंदच होता. मग तो हार ड्रॉवरमध्ये कसा काय पडेल? मी सगळीकडे शोधल. सगळ्या ड्रॉवरमध्ये शोधले नाही सापडला मला. तो आता बरोबर पूर्णाजी म्हणतात आणि आज बाहेरून घरात कोणी आलेलंच नाहीये. त्यामुळे तो हार बरोबर घरातच असायला हवा. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे कुणीतरी मुद्दामून माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार घेतला. सगळेच जण विचारात पडतात. तर पुढील भागामध्ये आता सगळ्याच खोल्यांमध्ये झडती सुरू असते. सायली आणि अर्जुन प्रिया आणि अश्विनच्या खोलीमध्ये झडती घेत असतात. तितक्यातच प्रियाच्या कपाटामध्ये अर्जुनला सायलीचा हार सापडतो. प्रियाच्या कपाटात हार सापडलेला पाहून अश्विन आणि प्रिया दोघांनाही जबर धक्का बसतो. तर आता हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. सायली, अर्जुन, प्रिया आणि अश्विन चौघेही आता बाहेर येतात. नंतर पूर्णा आजी अर्जुनला विचारतात काय झालं. अर्जुन बाहेर येऊन म्हणतो जे वाटलं होतं तेच झालं. त्यावरती आता पुढे सायली म्हणते म्हणजे माझा हार प्रियाच्या खोलीत तिच्या कपाटात सापडला. तेव्हा मग आता सगळेच प्रियाकडे पाहायला लागतात. आता मात्र प्रिया अगदीच गयाव्या करून खरोखर ओरडून सांगत असते, अग ही शिक्षा मला नाही तर तुझ्या खोटारड्या आई बापाला व्हायला हवी, कारण हार मी नाही तर तिने चोरलाय. तेव्हा मग आता लगेचच सायली स्वतःच्या आईला बोलल्यामुळे चांगलीच चवताळते आणि अगदी धावूनच प्रियाच्या अंगावर जाते आणि म्हणते, प्रिया तोंड सांभाळ, तुझं नाही तर. आणि असं म्हणून ती आता प्रियाच्या कानाखाली वाजवायला हात उघारते. अर्जुन तितक्यातच सायलीचा हात धरतो आणि जोरात झटकून तो खाली हात झटकतो. आता सगळेच जण अश्विनकडे पाहतच राहतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.